नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती यामध्ये जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी एक सूचना द्यायची होती. ती सूचना कशा संदर्भात, तर चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत, बरोबर की नाही? ते शेवटी घेतलेत आणि चालू घडामोडीचे प्रश्न हे कालांतराने त्या प्रश्नांची उत्तरं बदलतात. तर त्याची फक्त काळजी घ्या. ज्यावेळेला व्हिडिओ कालांतराने तुम्ही पाहाल, काही महिन्याने, काही वर्षानंतर, तर नक्कीच चालू घडामोडीतले काही प्रश्न हे बदललेले असतील, काही तसेच राहतील, त्याबद्दल वाद नाही. तर तेवढी फक्त काळजी घ्यायची आहे. आणि आपण सुरुवात करूया. नागपूर ग्रामीण यामध्ये कोणते प्रश्न सामान्य ज्ञानाचे विचारले होते? चला, पहिला प्रश्न विचारला होता, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते आहे? पोलीसनामा, भागीरथ, पोलीस टाइम्स, दक्षता. त्या प्रश्नाचं उत्तर काय बरं? दक्षता. सातत्याने प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर राज्य पोलीस दलाचं काय आहे? नियतकालिक दक्षता आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा दिवस आपल्याला विचारला होतो 2 जानेवारी, बरोबर की नाही? 1961 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला झेंडा मिळाला होता, है ना? आणि पोलीस स्मृती दिवस 21 ऑक्टोबर. चला, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा कोणता यापैकी? तर खरं पाहायला गेलं तर याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं नाही, पण जवळपास हा दाखवतोय, दर्शवतोय 72 डिग्री. आता याचा रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर 72 डिग्री 36 मिनिटं ते किती आहे? 80 डिग्री 54 मिनिटं. किती आहे? 80 डिग्री 54 मिनिटं हे योग्य आहे. आणि अक्षांश बघितला, अक्षांश तर 15 डिग्री 37 मिनिटं ते किती? 22 डिग्री 6 मिनिटं. 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर. एवढा अक्षांश आहे. आणि हे काय आहे? 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व. हे लक्षात ठेवा. चला, बाकी इथला पर्याय तिसरा हा जवळपास दिसतोय. आता इथे 54 लिहिलंय, इथे 72. बघा, इथे 72 आहे फक्त. इथे 72 डिग्री 12 मिनिटं. 72 डिग्री 12 मिनिटं. तसा हे पर्याय दिलेले थोडेसे चुकलेलेच आहेत. प्रश्न क्रमांक 3, लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आलेली आहे. लोकपाल आपण कोणाकडनं घेतलेली आहे? स्वीडनकडनं घेतलेली आहे, बरोबर की नाही? तर तिथे ऑम्बुड्समॅन या नावाने त्याला ओळखलं जायचं. आता आपल्याकडे 2011 ला अण्णा हजारेंनी 2011 अण्णा हजारे यांनी काय केलं होतं? आंदोलन केलं होतं. आणि त्याच्याच आंदोलनाचं काय झालं तर 18 डिसेंबर 2013 ला 18 डिसेंबर 2013 याला संसदेने काय केलं? मंजुरी दिली. आणि याची अंमलबजावणी जी आहे ही अंमलबजावणी कधी झाली? तर 16 जानेवारी 2014. 16 जानेवारी 2014 ला याची काय झाली? म्हणजे हे जे लोकपाल आहे हे अंमलात आलं. यांनी जन आंदोलन केलं होतं ना, अण्णा हजारे यांनी जन आंदोलन. आणि याचंच फलित काय झालं तर 2013 ला संसदेने मंजुरी दिली आणि अंमलबजावणी झाली 2014 ला. स्वीडनचा 12वा राजा चार्ल्स याने काय केलं होतं? प्रथम 1773 मध्ये लोकपाल असा अधिकारी नेमला होता. आणि नंतर मग 1809च्या दरम्यान काहीतरी तिकडच्या घटनेप्रमाणे लोकपाल हे कायदेशीर झालं. हे लक्षात ठेवा. आपल्याकडे कोण होते? पिनाकी चंद्र घोष. आता सध्या लोकपाल कोण आहेत? अजय माणिकराव खानविलकर, है ना? हे सध्याचे आपले लोकपाल आहेत. चला, पर्याय प्रश्न क्रमांक 4, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पोलीस शिपाई
पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षक. तर पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे हे केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं, इन्क्रीमेंट आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, है ना. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? सरन्यायाधीशांना शपथ यापैकी कोण देतं? राज्यपाल देतो का नाही? विरोधी पक्ष देतो का नाही? पंतप्रधान देतो का नाही? तर राष्ट्रपती हा देतो. आणि संविधानाच्या कलम 124 अंतर्गत, संविधान कलम 124 अंतर्गत काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश जे आहेत यांची नेमणूक आणि शपथ है ना, आणि राष्ट्रपती हे त्यांना शपथ देतात. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? सरन्यायाधीश. पंतप्रधानाला शपथ कोण देतो? राष्ट्रपती. विरोधी पक्ष राज्यपालाला कोण देतो? तर राज्यातला मुख्य न्यायाधीश जे उच्च न्यायालयातले. हे लक्षात ठेवा. सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? 53वे कोण आहेत? सूर्यकांत आहेत. 53वे सूर्यकांत, बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. 52वे कोण होते? भूषण गवई होते. आता त्यांच्या जागेवर 53वे सूर्यकांत आलेले आहेत. चला 6वा प्रश्न. हॉर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? इराणचा आखात व ओमानचा आखात. तो पहिलाच पर्याय बरोबर आहे, इराणचा आखात आणि ओमानचा आखात. आता हॉर्मुझची खाडी ही सध्या विचारली जाते, कारण काय आहे माहिती आहे? तर अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी इराणवर हल्ला केलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आण्विक जे आहे, अणू म्हणजे याचा वापर ते मिसाईल्स किंवा असं हिंस्र, म्हणजे यांच्याकडे जर का अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी यंत्रणा जर का गेली आणि त्या यंत्रणेचा वापर ते चुकीचा म्हणजेच हिंसाचारासाठी करतील, म्हणून इस्रायल आणि अमेरिका यांनी काय केलेलं आहे तर इराणवर हल्ला केलेला आहे. आणि इराणने काय केले? हॉर्मुझची खाडी त्यासाठी बंद केली आहे. कारण जवळपास 20% कच्चं तेल आणि 25% लिक्विड जे LNG म्हणतो ते इथून निर्यात केलं जातं. त्यामुळे बाकीचे देश आयात करतात, हे निर्यात होतं. तर नाकेबंदी करण्यासाठी इराणने हे पाऊल उचलले आणि त्यामुळेच हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारतायत. चला 7वा प्रश्न. नागपूर जिल्ह्यातील अंभोर येथील प्रसिद्ध चैतन्येश्वर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या 5 नद्यांचा संगम आहे? तर वैनगंगा, कोलार, आम, कनान, मुर्जा या ज्या आहेत 1 2 3 4 5 या 5 नद्यांचा संगम जो आहे हा अंभोर येथील चैतन्येश्वर क्षेत्र या ठिकाणी काय आहे? या नद्यांचा संगम आहे. चला प्रश्न क्रमांक 8. इराणची राजधानी काय आहे? तर ही इराणची राजधानी कुठली आहे? तेहरान आहे. तेल अवीव इस्रायलमध्ये आलं, बरोबर नाही? तर इराणची राजधानी जी आहे ही तेहरान आहे. आणि इराण जो आहे हा इराण पश्चिम आशियातला देश आहे. पश्चिम आशिया हा काय आहे? देश आहे. आलं का लक्षात? आता याच्या बाजूला म्हणजेच सीमा ज्या आहेत या कोणाच्या लागतात? इराक, बरोबर की नाही? तुर्की, अझरबैजान, तुर्की, अझरबैजान, त्यानंतर अर्मेनिया, बरोबर की नाही? त्याच्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान याच्या सीमा याला लागून आहेत, हे लक्षात ठेवा. आता सर्वोच्च नेता मोजतबा खामोनी हे काय आहेत? याचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष कोण आहेत? मसूद पजेश्कियान, मसूद आहेत, मसूद पजेश्कियान हे काय आहेत? हे
याचे अध्यक्ष आहेत, हे सर्वोच्च नेते आणि हे अध्यक्ष आहेत. मसूद पजेश्कियान. ठीक आहे. 9वा प्रश्न, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर हा राज्य सूचीमध्ये येतो, बरोबर की नाही? समवर्ती सूचीमध्ये येत नाही आणि केंद्र सूचीमध्ये तर नाहीच आहे, बरोबर की नाही? समवर्ती सूची जी आहे ही आपण काय केलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. सध्या राज्य सूचीमध्ये किती आहेत? 61 विषय, बरोबर की नाही? समवर्ती सूचीमध्ये 52 आणि केंद्र सूचीमध्ये किती आहेत? 100 विषय. 7व्या अनुसूचीमध्ये काय आहे? या सूची आहेत, बरोबर की नाही? चला, 10वा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? लोकहितवादी, रारो, भंडारकर, सार्वजनिक काका लोकमान्य टिळक. तर सार्वजनिक काका म्हणजेच कोण? तर गणेश वासुदेव जोशी. कोण बरं? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणायचे, कारण सार्वजनिक ठिकाणी हिरारीने ते सक्रिय भाग घ्यायचे, म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणायचे. बळवंतराव फडके यांचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं. तर गणेश वासुदेव जोशी हे यांचा जन्म 9 एप्रिल 1828. काय बरं? 9 एप्रिल 1828 इथे म्हणजे पुण्यामध्ये जन्म झाला आणि 25 जुलै 1880 ला 25 जुलै 1880 ला त्यांचा मृत्यू. इथे जन्म. 8 जून 1873 ला हातमाग. आणि हातमाग म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे आपण गांधीजींची ओळख खादीसाठी म्हणतो, पण त्याच्याही अगोदर भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात नाही म्हणता येणार, भारतामध्ये खादी आणि स्वदेशी याचा पुढाकार घेणारे सार्वजनिक काका होते. म्हणून 1873 मध्ये त्यांनी काय केलं होतं? तर यासाठी इंडिजिनियस काय स्थापना केली होती? इंडिजिनियस ट्रेनिंग सोसायटी. 1873 ला इंडिजिनियस सोसायटीची स्थापना केली होती, ट्रेडिंग सोसायटी. याची स्थापना. आणि सार्वजनिक सभा जी आहे याची एप्रिल म्हणजे पुणे सभा याची 1870 मध्ये, त्यामध्ये ते सक्रिय होते. लोकहितवादी यांनी काय केलं होतं? शतपत्रे. चला पुढे 11व्या प्रश्नाकडे जाऊया. नाथसागर हे कोणत्या जलाशयाचं नाव आहे? उजनीचं आहे का? कोयनाचं आहे का? डिंबे धरणाचं आहे का? नाही. तर यापैकी नाही. डिंबे धरण कुठे येतं? पुण्यामध्ये. कोयना याचं काय म्हणतात? त्याचं नाव बदललेलं आहे ना, शिवसागर म्हणायचे, आता छत्रपती शिवाजी महाराज असं त्याचं नाव झालेलं आहे. आणि हे कोणतं आहे बरं? नाथसागर छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जे आहे, आलं का लक्षात? या छत्रपती संभाजीनगर मधलं असलेलं कोणतं बरं? जायकवाडी. है ना. जायकवाडी धरण जे आहे, आता हे जवळपास 55 किलोमीटर लांब आणि 27 किलोमीटर रुंद असं आहे. आणि 1976 मध्ये याचं लोकार्पण झालं. 1976 ला काय झालं होतं? याचं सुरुवात झाली होती, म्हणजे लोकार्पण झालं होतं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे, कोणता बरं? बेसॉल्ट. आलं का लक्षात? बेसॉल्ट सर्वाधिक, जवळपास 80 ते 90% बेसॉल्ट खडकापासून आहे. आणि सर्वात महत्वाचं, आपली जी रेगूर माती जी आहे ती रेगूर माती बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे. आणि ती काळी रंगाची काय आहे? तर टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइट. हा पण प्रश्न विचारला जातो की काळी जी रेगूर जमीन आहे तर ती काळी काय? तर त्याच्यामध्ये असलेलं टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइट याच्यामुळे ती काळी आहे. आता जर तुम्ही बघितलं महत्वाच्या आपल्या ज्या नद्या खोऱ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काळी या रंगाची रेगूर माती आपल्याला आढळून येते, पण तापी नदी खोऱ्यामध्ये, तापी पूर्णा नदी खोऱ्यामध्ये हिची जाडी सर्वाधिक आहे. चला 13वा प्रश्न, भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन
हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेलं आहे? तर जर्मनीचे वायमर वायमर हे जे संविधान आहे याच्यात आपण काय घेतले? आणीबाणी. आणीबाणी किती प्रकारच्या आहेत? कलम 352, बरोबर की नाही, 356 आणि 360. हे राष्ट्रीय आणीबाणी आहे, हे राज्य आणीबाणी आहे आणि हे आर्थिक आणीबाणी आहे, बरोबर की नाही. राज्य आणीबाणी किती वेळा झालेली आहेत? 3 वेळेला आतापर्यंत. राष्ट्रीय आणीबाणी 352 कलम. 356 हे प्रत्येक राज्यामध्ये, त्यापैकी प्रत्येक राज्यामध्ये जे पंजाबला सुरुवात झाली होती 1954ला, तिथून 11 वेळेला सर्वाधिक वेळा मणिपूरला झालेले आहे 1967 ते 2025. महाराष्ट्रात फक्त 3दा झाले 1980, त्यानंतर 2014 आणि 2019. 360 आतापर्यंत आलेलं किंवा लागलेलं नाहीये आर्थिक आणीबाणीच्या बाबतीत. आणि आर्थिक आणीबाणीमध्ये काय करतं? राष्ट्रपती याची घोषणा करतं आणि जास्तीत जास्त 1 वर्ष कालावधी त्याचा वाढवू शकतो. पण यामध्ये मूलभूत हक्क यामधले कलम 20 आणि 21 हे निलंबित होत नाही. 14वा प्रश्न, चौथी इंडिया AI इम्पॅक्ट जागतिक समिट 2026 येथे पार पडली. कुठे? दिल्ली. खरं तर नवी दिल्ली आहे. नवी दिल्ली भारत मंडपम. कुठे? भारत मंडपम. फेब्रुवारीमध्ये ही पार पडली 2026ला. AI इम्पॅक्ट समिट. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आपल्याला विचारले गेले. सध्याचे विष्णुदेव वर्मा. आता परिस्थिती अशी झाली होती, आपल्याकडे असलेले राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन, बरोबर की नाही, तामिळनाडूचे जे होते ते, त्यांची नियुक्ती कुठे झाली? उपराष्ट्रपती यावर झाली आणि सप्टेंबर 2025ला ते या पदावर गेले. तिथून काही काळ हे पद रिक्त होतं आणि मग आचार्य देवव्रत जे गुजरातचे राज्यपाल आहेत त्यांना अतिरिक्त भार महाराष्ट्राचा दिला होता. आता जिष्णुदेव वर्मा यांची काय झालेली आहे? तर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे कुठले आहेत? तर त्रिपुराचे आहेत. आलं का लक्षात? आणि 2024 ते 2026 तेलंगणा या राज्याचे राज्यपाल होते. राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेले. आणि 2018 ते 2023 ते त्रिपुराचे तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून होते. आणि आता काय झालेले आहेत? महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत. चला, 16वा प्रश्न, वर्दीतल्या माणसांची नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सदानंद दाते आहेत. सदानंद दाते हे आता काय झालेले आहेत? सध्या महाराष्ट्र राज्य याचे पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक आहे. 3 जानेवारी 2026 पासून ते या पदावर आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सध्या महाराष्ट्राचे पोलीस संचालक आहेत आणि 1990च्या IPS याचे अधिकारी आहेत. आणि NIA याचे संचालक म्हणून 2024 ते किती होते? 2026 पर्यंत, म्हणजे 25 पर्यंत. 25 नंतर ते 26 पर्यंत आहेत मला वाटतं, आहे ना? 26 आहेत, है ना? कारण 3 जानेवारी 2026 ला आले म्हणून 2026, बरोबर नाही? आणि मीरा भाईंदर जे आहे आणि वसई विरा याचे आयुक्त म्हणून होते, पोलीस आयुक्त. कोण बरं? सदानंद दाते, पोलीस आयुक्त. याचे पहिले पोलीस आयुक्त सदानंद दाते होते.
ठीक आहे. चला 17वा प्रश्न, सन 2026च्या धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर कला पुरस्कार देण्यात आला. कोणता? मरणोत्तर कोणता? हा, यामध्ये पद्मविभूषण त्यांना देण्यात आलं. आलं का लक्षात? त्यांच्या बरोबर आणखीन कोण होते? 5 जण होते. केटी थॉमस यांना मिळालेला आहे. यांना सार्वजनिक व्यवहारासाठी मिळालेलं आहे. हा, सार्वजनिक व्यवहार. त्याच्यानंतर एन राजम यांना कलेसाठी, एम राजम यांना कला या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर पी नारायण, काय बरं, पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षणासाठी, साहित्य आणि शिक्षण. आणि कोण बरं? अच्युतानंद सार्वजनिक व्यवहारासाठी. सार्वजनिक व्यवहार. आणि धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर. हा, तर 1 2 3 4 5 जणांना 2026चा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सन 2025 मध्ये फिडे महिला विश्व शतरंज म्हणजेच बुद्धिबळ याचं अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? दिव्या देशमुख. कोनेरू हम्पी ही कोण आहे याची उपविजेता. हे लक्षात ठेवा. आता ही कुठे झालेली आहे? जॉर्जियाला झालेली आहे. आलं का लक्षात? जुलै 2025 ला ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? हा, बाटुमी, जॉर्जियाला. कुठे? बाटुमी, जॉर्जिया या ठिकाणी याचं आयोजन. कोनेरू हम्पी हिला तिने पराभूत केलं. ही कुठली आहे? नागपूरची. आणि 88वी भारताची काय आहे? भारताची 88वी ग्रँड मास्टर. आणि 2025 फिडे महिला विश्व बुद्धिबळ याचं अजिंक्यपद तिने जिंकलेलं आहे. 19वा प्रश्न, श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर पद्मश्री. नुवाल यांची काय? सौर कंपनी आहे. आलं का लक्षात? नुवाल सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड हे त्यांनी 1995 ला स्थापन केली होती. नुवाल सोलार इंडस्ट्री. हा, हे लक्षात ठेवा. पद्मश्री हा पुरस्कार त्यांना 2026 ला देण्यात आला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने 2025 मध्ये सुरू केलेला 100 व 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यतः कशासाठी होता? तर प्रशासकीय सुधारणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोककेंद्रित कामकाज संस्कृती रुजवणं हे याचं उद्देश होतं. 150 दिवसांचा कार्यक्रम. चला 21वा प्रश्न, T20 विश्वचषक सन 2026च्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच याचा मानकरी कोण आहे? तर याचा मानकरी आहे जसप्रीत बुमराह. संजू सॅमसन हा काय बरं? मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज संजू सॅमसन. जसप्रीत बुमराह यांनी या T20 यामध्ये 2026 मध्ये किती घेतलेत? 14 बळी घेतलेले. वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 14 विकेट घेतलेले आहेत. आलं का लक्षात? T20चा कितवा होता? 10वं संस्करण होतं. आयोजन कुठे झालं होतं? भारत आणि श्रीलंकेमध्ये. बरोबर की नाही? त्यानंतर अंतिम सामना कुठे झाला? भारतामध्ये झाला. कोणत्या स्टेडियम वरती झाला? तर कोणत्या राज्यामध्ये झाला? गुजरातमध्ये. कोणत्या स्टेडियम मध्ये? नरेंद्र मोदी स्टेडियम. अंतिम सामना कोणामध्ये झाला? भारत आणि न्यूझीलंड मध्ये. आणि कोण जिंकला? भारत जिंकला. उपविजेता कोण? न्यूझीलंड आहे. बरोबर की नाही? आपला कोण होता कर्णधार?
हा, कर्णधार कोण होता? सूर्यकुमार यादव. आणि न्यूझीलंडचा कोण होता? सँटनर होता, बरोबर की नाही? आणि किती तर 20 संघ याच्यामध्ये सहभागी होते. 55 सामने खेळले गेले. 8 मार्च 2026 ला अंतिम सामना हा खेळवण्यात आला होता, बरोबर की नाही? चला, 22वा प्रश्न, सत्या नाडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित आहेत. आलं का लक्षात? 2021 पासून काय काय आहेत ते याचे अध्यक्ष, बरोबर का नाही? आणि 2022 ला भारत सरकारने यांना काय दिलेला आहे? पद्मभूषण हा पुरस्कार दिलेला आहे, पद्मभूषण, हे लक्षात ठेवा. बेन जोसेफ कोण आहेत? अमेझॉनचे. गुगलचे कोण आहेत? सुंदर पिचाई. टेस्लाचे कोण आहेत? एलॉन मस्क. सध्या भारताचे परराष्ट्र सचिव यापैकी कोण आहेत? तर विक्रम मेस्री. कधीपासून आहे ते? जुलै 2024 पासून. जुलै 2024 पासून भारताचे 35वे काय आहेत? हे परराष्ट्र सचिव आहेत. भारताचे 35वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? विक्रम मेस्री आहेत. ठीक आहे. चला, या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले होते, सोपे होते. बरेच प्रश्न हे चालू घडामोडीच्या संदर्भातले होते. ठीक आहे. तर पुन्हा आपण आपली भेट कधी होईल? पुढच्या स्पष्टीकरणामध्ये. तोपर्यंत जय हिंद.